नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय. सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस आपल्याला वेगवेगळी समीकरणं आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि याच अनुषंगाने खऱ्या अर्थाने सांगोला तालुक्यामध्ये अतुल पवार हे खरं तर नाव सध्या चर्चेमध्ये राहिलेलं आहे. अतुल पवार नेमकं हे चर्चेत राहण्यापाठीमागचं कारण काय, तर त्यांनी ऐन निवडणुकीच्या नंतर म्हणजे नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर ऐन वेळेस त्यांनी खरं तर अजितदादा गटामध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही धुरा होती ती त्यांनी खांद्यावरती घेतली आणि तालुकाध्यक्ष पद खरं तर त्यांच्याकडे देण्यात आलं. आणि खरं तर यामध्ये राजकीय वर्तुळामध्ये आपण चर्चा करत असताना बघत असताना ही जी काही समीकरणं आहेत प्रामुख्याने अजितदादा गटाची जी काही धुरा होती ती गेली अनेक वर्ष खरं तर साळुंके कुटुंब खरं तर हे बघत होतं, म्हणजे दीपक आबा साळुंके पाटील खरं तर हे अजितदादा गटाचं काम या सांगोला तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये बघण्याचं काम करत होते. परंतु अचानकपणे अतुल पवार यांच्या खांद्यावरती अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष पदाची धुरा जी आहे ती सोपवण्यात आली आणि इथून जे राजकारणाचं जे काही समीकरण आहे खरं तर आपल्याला सांगोल्यामध्ये तापताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि यामध्येच अतुल पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण सांगोला तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि यामध्ये कशा अर्थानं त्यांच्या ज्या काही युत्या होतील, आघाड्या होतील, ह्या खरं तर पाहणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण जिल्हा परिषद पंचायत समितीचा जो काही अजेंडा असणार आहे तो 5 ते 6 तारखेला जाहीर होण्याची दाट शक्यता देखील आहे. आणि याच अनुषंगाने कार्यकर्त्यांना वेळ कमी असल्यामुळं ज्या काही युती आघाड्या आहेत ही खरं तर खलबत्त सांगोल्याच्या समीकरणामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि अतुल पवार यांचा जो महूद गटातला जो काही पहिला खरं तर उमेदवार होता तो त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण खरं तर त्यांच्याशी आज या ठिकाणी बातचीत करणार आहे, चर्चा करणार आहे. प्रथमतः तुमची ओळख, तुमचं नाव आणि तुमच्या गटातली पार्श्वभूमी खरं तर याचा प्रथमतः सखोल आढावा द्या. नमस्कार, मी संतोष दत्तात्रय येडगे. माझं मूळ गाव महूद आणि महूद जिल्हा परिषद गटामध्ये आमच्या गावं येत आहेत 8. महूद, महिम, खिलारवाडी हा महूद पंचायत समिती गण. चिकमहूद, बंडगरवाडी, कटपळ, इटकी, खवसपूर, लोटेवाडी, जुनी नवी हा चिकमहूद पंचायत समिती गण. दोन्ही पंचायत समिती गणाचा मिळून एक जिल्हा परिषद गण. आणि या जिल्हा परिषद गणातून मी अतुल मालकांच्या पार्टीकडून जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. इच्छुक म्हणजे उमेदवारी तुमची जाहीर झाली का इच्छुक आहे? नाही, आमच्या पक्षाकडून जाहीरच आहे ना मी. बर. मग आता प्रामुख्याने जर बघितलं तर महूदगड जर बघितलं तर त्या ठिकाणी दिग्गज नेते जे महाराष्ट्राचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जातात, खरं तर तो शहाजी बापूंचा बालेकिल्ला मानला जातो. तर त्या गटामध्ये खरं तर तुमची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली आहे. कसं बघताय या गोष्टी? असं काय नाही, शहाजीबापूंचा बालेकिल्ला असं म्हणता येणार नाही. कारण की कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत जर बघितलं तर शहाजीबापूंना महूद जिल्हा परिषद गटामध्ये कमी मतं मिळालेली आहेत. रिवर्स मायनस आहेत ती. जर हो बघा तुम्ही मताच्या आकडेवारी करून, त्यामुळे दिग्गज वगैरे असं काय नसतं. आणि तुम्ही बघितलं असतील की सर्वसामान्यालाच लोक जनता स्वीकारायला लागले. असं काय नाही, पैसेवाल्यांची जर नावं जर गाजत असतील तर पैसेवालेच नेते झाले असते, असं काय नाही. मी जनतेशी बांधील की माझं काम समजून करतोय आणि तरुणांचा पाठिंबा आहे. आणि आम्ही राष्ट्रवादीचं काम करतोय, तिथल्या दलितांचा, मुस्लिमांचा आमच्या सोबत आहेत, सगळी तरुणाई सोबत आहे. त्यामुळे सगळ्यांचा मला पाठिंबा आहे आणि मी 100% आमच्या पार्टीचा पक्षाचा उमेदवार म्हणून मी तिथं काम करतोय. मग आता प्रामुख्याने जर बघितलं तर त्या ठिकाणी विधानसभेचा तुम्ही आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला की बापूंना मतं त्या ठिकाणी कमी पडली ती, बरोबर? तर मताचं जी मताधिक्य होतं ते विधानसभेला जास्त कोणाला मिळालं होते? मताचं मताधिक्य होतं ते बाबासाहेब देशमुखांना त्यावेळेस जास्त मिळालं होतं. बरं, मग आता त्या ठिकाणी जर त्यांचा उमेदवार किंवा खरं तर समीकरण राजकारणातली कशी होणार आहेत काय आपल्याला पुढचं माहित नाही. परंतु जर तशी काही युती झाली किंवा काय झालं तर याचा फटका तुम्हाला बसू शकतोय? त्यावेळेस पण आमचे नेते आदरणीय अतुल मालक पवारांनी बाबासाहेब देशमुखांना पाठिंबा दिला होता. आमचीच बऱ्यापैकी मतं होती तिथं कुठं? महूद जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही त्यांचंच काम केलं होतं. बरं. हा, आणि मालकांचा पाठिंबा होता त्यांना. अतुल मालक गट हा शेतकरी कामगार पक्षासोबत होता, आम्ही पण त्यांचं काम केलं आणि तेच मताधिक्य त्यांना मिळालं. मग आता या वेळेला महूद गटामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे अतुल पवारांनी त्यांना पाठिंबा दिलेला होता. मग यावेळेला आमदार बाबासाहेब देशमुख खऱ्या अर्थानं तो शब्द पाळतील? आता तो नेत्यांचा विषय. आमचे नेते अतुल मालक पवार असतील, डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील, हा वरचा विषय त्या वेळेचा विषय होऊन जाईल. पण महूद जिल्हा परिषद गटातून माझी उमेदवारी फायनल आहे ही 100% मी सांगतो. बरं, मग आता खऱ्या अर्थानं जर बघितलं तर प्रामुख्याने सांगोला तालुक्यामध्ये विकासाचं खरं जे काही खलबत्ता आहे ते आपल्याला वारंवार सोशल मीडिया असेल किंवा अनेकांच्या स्टेटसच्या माध्यमातून आपण बघायला मिळेल. तर त्या भागाचा विकास झालाय का? महूद भागाचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. का सांगतो तुम्हाला, सांगतो. तर विकास हा कागदावरच बऱ्यापैकी झालाय. बरं. आजची जर तिथली परिस्थिती बघायला गेला तुम्ही तर कासाळगंगा म्हणून ओढा वाहतो तर त्याचं पुनर्जीवन होऊन कासाळगंगा नदीत त्याचं रूपांतर झालं. पण तिथं सध्या हायवेचं काम चालू आहे. हायवेचं काम चालू असताना तिथं एक महूद अकलूज रस्त्यावरती एक पुलाचं काम चालू आहे. तर तिथला ठेकेदार निकृष्ट दर्जाचं काम करतोय. ती सगळी माती वाहून जाऊन ती नदी आणि तो ओढा नामशेष होण्याच्या मार्गावर आलाय.
लोकांना जाण्यासाठी त्रास होतोय. धुळीचं एवढी मोठं साम्राज्य पसरलंय, तिथलं ठेकेदार पाणी मारत नाहीत. लोकप्रतिनिधी त्यांचं काय लागेबांधे झाला असतील नसतील त्यांना माहिती, पण त्याच्यावर कोणाकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. आम्ही जातीनं लक्ष घालून आम्ही जातोय, पण आमची ताकद तुडकी पडते. आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी होऊ त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीनं ते सगळं पूर्वत करण्याचा प्रयत्न करू. पण आता त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने बघितलं तर महूद गट म्हटलं की एक तरुण वर्गामध्ये खरं तर चर्चा आणि क्रेज असलेला माणूस खरं तर चर्चा आहे की दादासाहेब लवटे. मी ह्या गोष्टीकडे कसं बघतो? काय हे बघा, मी अतुल मालकांचा कार्यकर्ता आहे आणि यसाजी कंक नावाचा 4.5 फूट उंचीचा मावळा हत्तीभर लढला होता. त्यामुळे काय नाही, मला माझ्या नेत्यांनी लढ म्हणून सांगितलं का समोर कोण आहे बघायची मला काय गरज आहे. मग विजयाचा गुलाल तुम्ही निश्चितपणे ओढू शकता. 100% कसं 100% राजकीय गणितच आहे ना आमचं. तसं कसं आहे? आमच्या सोबत तर कोणतरी येईलच ना. बर, मग त्या काही गोष्टी आम्ही आताच नाही ना सांगणार. पण समीकरण नाही जुळलं तर? जुळणार 100%. नाही जुळणार असं कसं म्हणताय तुम्ही? बर, तेवढा आत्मविश्वास आहे ना आम्हाला. मग समीकरण जाऊन पुढे युती होऊ शकते. युती जरी झाली तरी युती झाली आणि जरी महूद गट समजा युतीतून दुसरं कोणाला सुटला तरी एकतपूरसाठी पण मी प्रयत्न करतोयच ना. ओबीसी आहे ना एकतपूरला पण. ओबीसी हो. त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं विकासाचा अजेंडा जो असणार आहे, कारण अजितदादा गटामध्ये खरं तर गेल्या अनेक दिवसापासून खरं तर अजितदादाचं इथं कोणच खरं तर धुरा सांभाळण्यासाठी नव्हतं. तर आता अजितदादा धुरा तुमच्याकडे दिली तर विकासाचा अजेंडा तुम्ही कशा पद्धतीने किंवा व्हिजन काय ठेवले? हे बघा, तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे साहेबांची आणि अजितदादा पवारांची राष्ट्रवादी. तर भारतीय जनता पार्टीचे हितप्रतिनिधी आहेत, शिंदे साहेबांचे पण हितप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्या ते प्रतिनिधी इथं विकास निधी आणत होते. पण अजितदादांना इथं सेनापती आणि शिलेदार कोण नसल्यामुळं, कुणाला? अजितदादांना इथं विकास कामासाठी निधी आणायलाच माणूस कोण नव्हता. आणि इथं बराचसा मतदार आहे जो राष्ट्रवादीवरती प्रेम करतो, पण इथं सेनापती नसल्यामुळे असं सैरवर धावलेल्या सैन्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. पण एक खमक्या सेनापती मिळालाय. आता त्यांच्या माध्यमातून, अतुल मालकांच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे विकास करून दाखवू, बोलून नाही दाखवणार. पण अजेंडा काय ठरलाय का तुमचा की बाबा त्या भागातले प्रश्न काय आहेत प्रामुख्याने ते काय सोडवले आता पाहिजे? त्या भागातला पहिला प्रश्न आहे बघा, बस स्टँडचा. महूद भागातला हा. की साधारणतः 14,000 मतदार आहे, हा. साधारणतः 22,000 ते 21,000 लोकसंख्या असलेलं गाव. हा. 2 हायवे जातात गावातून आणि त्या गावाला जर बस स्टँड नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठी लाजिरवाणी गोष्ट असू शकत नाही. सकाळी साधारणतः 8च्या दरम्यान कॉलेजला येणाऱ्या आमच्या तरुण भगिनी कुणाच्या तरी टपरी समोर, कुणाच्या तरी हॉटेल समोर उभं राहावं लागतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट दयनीय अवस्था असू शकत नाही. पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे भिजतच बसमध्ये चढावं लागतं. नुकतीच जर बस स्टँड झालं तर ती प्रश्न मिटू शकतात त्यांचं. पहिला प्रामुख्याने प्रश्न आहे बस स्टँडचा. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न त्या बस स्टँड झाल्यानंतर तरुणाईला आज बघा, आज म्हणजे मोबाईलचं व्यसन एवढं वाढलंय की तरुणांना खेळण्यासाठी एखादं प्ले ग्राउंड, मैदान पाहिजे. पर्यायी जागा आहेत पण मैदान नाही. तर त्याच्यासाठी प्रयत्न करू. मी तरुणाच्या व्यथा मला नक्की कळतील. एखादं मोठं ग्राउंड असलं पाहिजे मुलांना खेळायचं आणि बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकास झाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पण आता याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न तुम्ही प्रामुख्याने मांडला की जो विकास झाला तो कागदोपत्री झालेला आहे. मग हा विकास कागदोपत्री कुणी केला? कागदोपत्री विकास कुणी केला हे आता मी कशाला सांगायला पाहिजे, कारण तुमच्या माध्यमातूनच मी गेल्या काही वर्षात एक बाईट ऐकली होती की तुम्ही ह्या रस्त्याचं खरं तर आज भूमिपूजन नका करू, लोकार्पण करा, कारण तुम्ही पुढचे आमदार नसणार आहेत. ते मी ऐकलं होतं. त्यामुळे आता मी कशाला त्यावर जास्त बोलाय. कोण आमदार नाही? तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक बाईट ऐकली होती की त्या माध्यमातून तुम्ही असं सांगितलं होतं की तुम्ही ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करू नका, लोकार्पण घ्या, कारण तुम्हाला लोकार्पण करता येणार नाही परत. आता त्यांनाच म्हणावं लागेल. मग आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचं व्हिजन, तुमचं खरं तर विकासाचा अजेंडा ठरलेला आहे. मग राजकीय समीकरणामध्ये जर समजा तुमची उमेदवारी तिथून डावलण्यात आली किंवा एकत्र तर तुमचा अर्ज राहणार का? माझे नेते असं कदापि होऊ देणार नाहीत. माझ्या नेत्यांवरती विश्वास आहे आणि माझी उमेदवारी दोन्ही गटापैकी एका गणात ही 100% राहणार. म्हणजे पंचायत समितीला पण? जिल्हा परिषदला, महूद किंवा एकतपूर, जिल्हा परिषदलाच. जिल्हा परिषद. हो. आणि एकतपूरचं तर काय बोलायचं कामच नाही. हा. 9 वर्ष सातत्यानं विकास आणि फक्त विकासच आहे. केला विकास 100%. अतुल मालकांच्या माध्यमातून एकही घर असं नाही की त्या घरापर्यंत काम नाही, असं एकही घर नाही. तर आपल्यासोबत हे संतोष येडगे खरं तर महूद जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांनी सांगितले की फायनल माझी उमेदवारी झालेलीच आहे, कारण ओबीसी जे काय आरक्षण होतं ते खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आरक्षण पडलेलं आहे. महूद गट आणि एकतपूर गट या दोन्ही गटापैकी निश्चितपणानं अतुल पवारांच्या मार्गदर्शनाखाली ही एक कुठली तरी जागा त्या ठिकाणी लढवणार अशा पद्धतीची खरं तर भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि अशाच पद्धतीच्या काही ज्या काही घडामोडी असणार आहेत महूद गटाच्या त्या देखील आपण लोकसंवाद मराठीच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण निश्चितपणे करणार आहोत. धन्यवाद.